मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वीचे आंदोलन झालं होतं, त्याच्यातल्या अनेक मागण्या माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत. देवेंद्रजी देखील मराठा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काम करतोय. परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा मोठा समारंभ आहे आणि गणेशोत्सव हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे जनतेला त्रास होणार नाही अशी भूमिका त्यांनी घ्यावी ही आमची सगळ्यांची देखील विनंती आहे. आता काल उपसमितीची बैठक झाली, त्या समितीमध्ये मी देखील आहे. त्यांची जी मागणी होती की शिंदे समितीला 6 महिन्याची मुदतवाढ द्यावी, त्यामध्ये देखील आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शासन त्यांच्या मागण्यांचा पूर्ण पद्धतीनं विचार करण्यासाठी तयार आहे. त्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. जे जे आम्हाला शक्य आहे ते मराठा समाजासाठी आम्ही करणार आहोत. आणि 10% आरक्षण जे आहे ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देऊन दाखवलेलं आहे मराठा समाजाला. पण हे सगळं करत असताना संयमानं घेतलं पाहिजे, हीच भूमिका असावी. मी एक आठवण करून देतो की सगळ्यात पहिल्यांदा मराठा आरक्षण जे महाराष्ट्रामध्ये दिलं गेलं आणि जे टिकवलं गेलं सत्तेत असेपर्यंत, त्यांचं नाव देवेंद्रजी फडणवीस होतं आणि त्याच्यानंतर दिलेला शब्द पाळणारे एकनाथ शिंदे साहेब होते. त्याच्यामुळे मराठा समाजाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेब हे सकारात्मक आहेत. त्याच्यामुळे देवेंद्रजी हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याबद्दल वाईट भाषेमध्ये बोलणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. मी जरांगे पाटलांची भेट घेणार आहे आपल्याकडनंच मला कळलेलं आहे. त्या पण आपल्याकडनंच मला कळलं, अजून मी ठरवलेलं नाही आहे. एक लक्षात ठेवा, शासनाबरोबर चर्चा करायची तयारी त्यांनी जर दर्शवली तर शासन देखील त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे. आणि त्यांच्या चर्चेसाठीच काल आम्ही उपसमितीची बैठक घेतली. 6 महिन्याची शिंदे समितीला आम्ही मुदतवाढ दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी देखील कोणाबद्दलही गैरसमज करून घेऊ नये. आणि मला असं वाटतं की संयमानं या सगळ्या गोष्टी मनोजजींनी हाताळल्या पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे.